संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं। ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख। रायगड दौऱ्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत। शहांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठकीतून पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन। अमित शहांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित, तर गोगावलेंना निमंत्रण असूनही जाणं टाळलं। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर याच मातीत। औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान, तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू असल्याचा दावा। रायगडच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली। ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी। आमदार धनंजय मुंडे यांचा परळीतील कार्यालयात जनता दरबारातून मुंडेंचा स्थानिकांशी संवाद। प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसलेले मुंडे पुन्हा सक्रिय। साताऱ्यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच बैठकीत। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीमध्ये काका पुतण्या एकत्र। दीनानाथ रुग्णालयाने प्रकाश आमटेंवरील उपचाराच्या वेळी औषधांच्या नावाखाली 5 लाख मागितले। विजय वडेट्टीवारांचा दावा, तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवरती कारवाईची मागणी। वक्फ विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन। जमावाकडून पोलिसांवरती दगडफेक, गाड्यांची जाळपोळ। सध्या परिस्थिती नियंत्रणात। आणि दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा। मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित। यात्रेमध्ये गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण।